दीप भव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नी होऊया या यूट्यूब चॅनलवरती. वरिष्ठ कार्यालयाकडून नुकतंच एक पत्र आपणास प्राप्त झालेलं आहे. दिनांक 19/8/2025 हे पत्र आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे. याचा विषय आहे स्वच्छ एवं हरित विद्यालय मानांकन कंसामध्ये SHVR 2025-26च्या मानांकनाबाबत. आतापर्यंत आपण आपल्या शाळेचं मानांकन जे होतं स्वच्छ विद्यालयासंदर्भात ते आपण ऑफलाईन देत होतो. यावर्षी मात्र पोर्टलवरती आणि त्याचबरोबर ॲप इथे जे आपण कंसामध्ये वाचलं होतं SHVR हे NCERTने एक ॲप तयार केलेलं आहे. त्या ॲपवरती जाऊन आपल्याला आपल्या शाळेचं स्वयंमूल्यांकन करायचं आहे. नुकतंच राज्यस्तरावरती झूम मीटिंग झालेली आहे आणि वरिष्ठ कार्यालयाकडून आपल्याला निर्देश देण्यात आलेले आहेत. तर लवकरात लवकर आपल्याला हे स्वयंमूल्यांकनाचं काम करायचं आहे. तर आपण ॲप सहज पद्धतीने वापरू शकतो म्हणून हे जे आहे SHVR हे ॲप आधी आपण प्ले स्टोअरवरतून डाउनलोड करूयात आणि एकाच व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी सांगणं शक्य नसल्यामुळे या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण फक्त ॲपमध्ये जाऊन ॲप डाउनलोड करून ॲपमध्ये आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन आणि पासवर्ड कसा तयार करायचा एवढाच भाग या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर आपण आपल्या प्ले स्टोअरवरती जाऊयात आणि तिथे टाईप करूयात SHVR. सर्चमध्ये इथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ते सर्च बारमध्ये SHVR हे टाईप करायचं आहे. ते टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे. इथे बघा SHVR NCERT खाली दिलेलं आहे. 25 MBचं हे ॲप आहे. इन्स्टॉलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ॲप डाउनलोड झाल्यानंतर स्क्रीनवरती आपल्याला असं दिसेल SHVR हे ॲप आहे. त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग अशा पद्धतीचं पेज दिसेल. त्यानंतर आपोआप पहिलं पेज इथे आपल्याला ओपन होईल. आपल्याला भाषा निवडायची आहे जी आपल्याला निवडायची असेल ती. भाषा निवडल्यानंतर इथं कंटिन्यूवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे आपल्याला अशा पद्धतीने पेज दिसेल. सर्वेक्षण ऐप में आपका स्वागत है. स्वच्छ एवं हरित विद्यालय मूल्यांकन 2025-26 आणि भारतभरातले जे आपले विद्यालय आहेत त्या विद्यालय याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. ती माहिती आपल्याला वाचून घ्यायची आहे. त्यानंतर आहे आगे बढे. इथे बघा आपल्याला जे काही घटक दिलेले 6 घटक, त्या 6 घटकाचं आपल्याला सर्वेक्षण करायचं आहे. पाणी आहे, शौचालय आहे, साबुन से हाथ धोना, संचालन और रखरखाव, त्यानंतर आहे व्यवहार परिवर्तन और क्षमता निर्माण, मिशन लाइफ गतिविधियाँ. त्यानंतर आगे बढेवरती गेल्यानंतर ॲप में उपयोगकर्ता की भूमिका आहे त्याबद्दल दिलेलं आहे. विद्यालय स्वमूल्यमापन सर्वेक्षण सबमिट करे. त्यानंतर अधिकृत मूल्यांकनकर्ता निष्पक्ष भौतिक सत्यापन करे और प्रत्यक्ष सर्वेक्षण प्रश्न और स्कूल के लिए प्रतिक्रिया जानकारी के अद्यतन करे. त्यानंतर आगे बढेवरती क्लिक करूयात. त्यानंतर थोडक्यात मूल्यांकन व मान्यता प्रक्रिया इथे दिलेली आहे की कशा पद्धतीने करायचं आहे. त्या सगळ्या सूचना आपल्याला इथे वाचून घ्यायच्या आहेत. पुन्हा आगे बढेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आहे राष्ट्रीय मान्यता तक आपकी यात्रा. ब्लॉकपासून तर राष्ट्रीय स्तरापर्यंत कशा पद्धतीने सगळं होणार आहे त्या पद्धतीचं इथे माहिती दिलेली ते आपल्याला वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर आगे बढेवरती पुन्हा क्लिक करायचं आहे. इथे आहे आपला अपनी भूमिका चुने, स्कूल उपयोगकर्ता, अधिकृत मूल्यांकनकर्ता. आता इथे आपल्याला स्कूल उपयोगकर्त्यावरती क्लिक करायचं आहे. आपण आपल्या शाळेचं मूल्यांकन करणार आहोत. त्यानंतर जारी रखेवरती क्लिक करायचं आहे. काही परमिशन मागेल त्या आपल्याला अलाउ करायच्या आहेत. त्यानंतर इथं साइन इन आपल्याला व्हायचं आहे. मात्र आपलं ही पहिलीच वेळ असल्यामुळे इथे आपल्याला स्क्रॉल करून साइन अप करेवरती क्लिक करायचं आहे. कारण आपल्याकडे UDIS नंबर आहे मात्र पासवर्ड आपण तयार केलेला नाही. आपल्याला आधी पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. इथे निळ्यामध्ये दिसते बघा आपल्याला साइन अप करे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे.
इथे आपल्याला शाळेचा आपला UDASH नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून जारी रखेवरती क्लिक करायचं आहे. तर आपण आपला UDASH नंबर टाकून घेऊयात. त्यानंतर जारी रखेवरती क्लिक केल्यानंतर इथे आता आपल्याला UDASHच्या नंतर मोबाईल नंबर विचारलेला आहे. इथे आपला UDASHला जो काही मोबाईल नंबर दिलेला असेल तो मोबाईल नंबर इथे आपल्याला टाकावा लागणार आहे. तर जारी रखेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे. जारी रखेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे OTP टाकल्यानंतर. त्यानंतर इथे आपल्याला शाळेचे पूर्ण माहिती देण्यात येणार आहे. ते सगळं थोडंसं स्क्रॉल केल्यानंतर शाळेची माहिती संपल्यानंतर आगे बढ़ने के लिए कृपया निम्नलिखित विवरण भरे. सीमावर्ती गाव आपलं आहे का ते करायचं आहे. शक्यतोवर आपलं सीमावर्ती गाव नाही, कारण इथे सीमावर्तीमध्ये दुसऱ्या देशाशी बॉर्डरवरचं आपलं गाव आहे का, तर इथे नाहीच येणार आहे. इथे पदनाम आपल्याला निवडायचं आहे. पदनाम निवडल्यानंतर परिसर का उपयोग कशासाठी आहे त्यातून आपल्याला योग्य ते निवडायचं आहे. त्यानंतर चेकबॉक्स आहे. ते बॉक्सवरती क्लिक करायला गेल्यावरती आपल्याला एक पॉपअप विंडो येईल, ती आपल्याला वाचून घ्यायचं आहे. त्याला सहमतवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर चेकबॉक्सवरती आपल्याला टिक मार्क होईल. त्यानंतर सत्यापित करे और आगे बढ़े यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे आणि ते पासवर्ड कसा असावा ते आपल्याला दिलेलं आहे. शक्यतोवर आपला नेहमीचा जो पासवर्ड असावा तोच द्यावा, जेणेकरून की आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जाईल. इथे आता आपला पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा पासवर्ड आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर साइन अप करे आणि इथे बघा यशस्वी पद्धतीने आपला जो आहे तो पासवर्ड तयार झालेला आहे. अशी आपल्याला पॉपअप विंडो येईल आणि त्याला आपल्याला ठीक वरती इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर काही आपल्याला माहिती इथे भरून घ्यायची आहे आणि पुढे आपल्याला काय करायचं आहे ते आपण पाहणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.